नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला अस्तरवाला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर बघा, सर्वात अगोदर आपण जी कटिंग केलेली आहे ब्लाऊजची, तर जो आपला मेन कपडा आणि अस्तर आहे ते एकमेकाला जोडून घ्यायचं। तर बघा, अशा प्रकारे कटोरी समोरासमोर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि कटोरी अस्तर मेन कपड्याला जोडून घ्यायचं। अशा प्रकारे साईडने शिलाई मारून अस्तर जोडून घ्यायचं मेन कपड्याला आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। दुसरी कटोरी सेम अशाच प्रकारे जोडून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। जो ब्लाऊजचा एक्स्ट्रा कपडा असतो तोच कट करून घ्यायचा, अस्तरचा कपडा कुठेही कट नाही करायचा। तर बघा, दोन्ही कटोरीचे अस्तर मी जोडून घेतले। आता हे साईडला ठेवायचे। आता जे आपले साईड पार्ट आहे ते मेन कपड्याला अस्तर जोडून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे समोरासमोर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं। खालचा जो कपडा आहे तो आपला उलटा आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवला असेल आणि आता याला कडेने शिलाई मारून घ्यायची। तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवून बघा, तुमचा ब्लाऊज कधीही उलटा पालटा पार्ट होणार नाही। खूप साऱ्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत असतात त्याचं कधीही पार्ट उलटे पालटे होतात, माझेही होत होते। म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे की तुमची अशी मेहनत वाया नाही जावा, म्हणून अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची स्टिचिंग करा। बघा, तर बघा, दोन्ही साईड पार्ट मी कपड्याला जोडून घेतले। आता याची कटिंग करून घ्यायची। जो एक्स्ट्रा आपला ब्लाऊजचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा। तर बघा, आता हे दोन्ही साईड पार्ट तयार झाले। आता याला कटोरी कशी जोडायची ते बघा। तर अशा प्रकारे कटोरी दोन्ही एकमेकावर ठेवायच्या, साईड पार्टवर ठेवायच्या आणि गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच कटोरी वर घेऊन साईड पार्टला जोडायची। म्हणजे त्याने काय होते, आपल्या गळ्याची गोलाकार व्यवस्थित येतो। कटोरी खालच्या साईडने थोडी कमी जास्त झाली तर काही हरकत नाही, जर जास्त झाली तर आपण ती कट करून घ्यायची। तर बघा, आता याला टक्स टाकून घ्यायचा। तर ते कशा प्रकारे टाकून घ्यायचा, तर हा 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर याला 1.25 इंच रुंदीचा आणि 2.5 इंच उंचीचा टक्स टाकायचा। बघा, तर 30 साईजची कटोरी खूप छोटी असते, म्हणून त्याला जास्त टोक निघू द्यायची नाही, म्हणून आपल्याला 1.25 इंचचा टक्स टाकायचा। बघा, टक्सची रुंदी 1.25 इंच घ्यायची, कटोरी फुगत नाही। तर सेम अशाच प्रकारे दुसरी कटोरी तयार करायची। बघा, तर इथे थोडासा साईड पार्ट थोडा जास्त झालेला आहे, 1/2 इंच, तर तो कट करून घ्यायचा। थोडाफार कमी जास्त झाला तर काही हरकत नाही मैत्रिणींनो। तर बघा, इथेही 1.25 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा। टक्सला डबल टिप मारायची मैत्रिणींनो, म्हणजे टक्स आपला उसवत नाही। तर बघा, खूप छान असा कटोरी आलेली आहे। तर आता कटोरीला आपण योगपट्टी जोडून घ्यायची। तर ती कशा प्रकारे जोडायची ते बघा। तर बघा, दोन्ही साईड रेडी केल्या मी। तर अशा प्रकारे योगपट्ट्या समोरासमोर ठेवायच्या आणि खालचा कपडा आहे तो सरळ ठेवायचा आणि त्याला अस्तर ठेवून खालच्या साईडने एक टीप मारून घ्यायची, साधारणतः 1/2 इंचाची। आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे खालच्या साईडचा तो कट करून घ्यायचा। आता याला आपण दाबटीप मारून घ्यायची।
खालच्या साईडने पलटून कडेने एक शिलाई मारून घ्यायची, साईडनेही पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊजचा तो कट करून घ्यायचा। सेम अशाच प्रकारे दुसरी योगपट्टी सुद्धा तयार करायची। तर बघा आता योगपट्टी कशी जोडायची ते कटोरीच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा प्रकारे आपल्याला योगपट्टी जोडायची। बघा साधारणतः अर्धा इंचचं शिलाई मार्जिन घेऊन एक शिलाई टाकली। आता इथे एक दाबटीप टाकायची, जिथे एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा, धागे बिगे असतील ते कट करून घ्यायचे, सगळे पार्ट सरळ करून घ्यायचे। तर बघा सेम अशाच प्रकारे दुसऱ्या पार्टला मी योगपट्टी जोडून घेतली। तर आता आपल्याला हुकपट्टी जोडून घ्यायची। तर खालच्या साईडने अर्धा इंच मुडपून साधारणतः पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची। आता हिला दाबटीप मारून घ्यायची। आता पट्टीला आतमध्ये मुडपून काठीने एक शिलाई मारून घ्यायची, परत अजून एक शिलाई मारून घ्यायची। तर बघा आपली हुकपट्टी जोडून झाली आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तर आता आपल्याला दुसऱ्या साईडने लूपपट्टी जोडायची। तर हा मेन कपड्याचा तुकडा आहे आणि याला अस्तर लावून घ्यायचं आपल्याला। बघा साधारणतः 4 इंच रुंदीची पट्टी आहे। अशा प्रकारे पट्टी जोडून घ्यायची। आता पट्टीच्या खालच्या साईडने अर्धा इंच मोडून शिलाई टाकायची। आता पट्टी अशी उलट्या साईडने कटोरीच्या पार्टला जोडून घ्यायची, साधारणतः अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन। आता पट्टीला अशा प्रकारे 2 फोल्ड मारायचे आणि पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। आता हे दोन्ही पार्ट एकमेकाला लावून बघायचे व्यवस्थित आले का नाही, कुठे कमी जास्त असतील तर ते कट करून घ्यायचे। गळा व्यवस्थित करून घ्यायचा। बघा आता अशा प्रकारे आपल्याला लूप टाकायचे। बघा तर 5 लूप टाकून घ्यायचे। अशा प्रकारे झिगझॅग मध्ये मशीनवरच लूप टाकायचे। बघा तर बघा 5 लूप टाकून घेतले मी। आता साधारणतः 1.5 इंच रुंदीची डबल फोल्ड मध्ये गळ्याच्या साईडने पाव इंच मार्जिन घेऊन पट्टी जोडायची। बघा गळ्याजवळ इथे कट करून फोल्ड करायची पट्टी, जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि ते गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि जी शिलाई आहे ती वरी धरून अशा प्रकारे पट्टी मुडपून घ्यायची आणि गळ्याला पाइपिंग करून घ्यायची। कटोरी जवळ असं आपल्याला थोडंसं गोल फिरून घ्यायचा कपडा। तर बघा गळ्याला पाइपिंग करून घेतली मी। सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही पाइपिंग लावून घ्यायची। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।